हॅलो एव्हरीवन. आजचा आपला चॅप्टर आहे 10वी SSC महाराष्ट्र बोर्ड याचा 5वा चॅप्टर सायन्स पार्ट 1 ज्याचं नाव आहे हीट. ओके. आणि याच्यातला एक टॉपिक आपण डिस्कस करतोय लेटंट हीट. आपण नेहमी जे करतो तेच करणार आहोत. अगोदर शब्दाचा अर्थ समजून घेणार आहोत आणि आपल्याला माहिती आहे की शब्दांचे अर्थ कळले की कन्सेप्ट समजायला सोपे जातात. ठीक आहे. आपल्या चॅप्टरचं जे नाव आहे हीट, तर आपल्याला माहित आहे व्हॉट इज हीट. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. उष्णता हे ऊर्जेचं एक रूप आहे. आणि आपला टॉपिक आहे लेटंट हीट. तर याच्यात आपला समजण्याचा भाग काय राहिला? लेटंट ह्या शब्दाचा अर्थ काय. हीट तर आपण समजून घेतलं. लेटंट ह्या शब्दाचा अर्थ असतो अदृश्य किंवा अव्यक्त. अदृश्य म्हणजे काय? जे दिसत नाही किंवा आहे पण व्यक्त झालेलं नाही. त्याला साध्या सिंपल भाषेत आपण म्हणूयात लपलेलं. आहे पण दिसत नाहीचा अर्थ काय? ते लपलंय. कुठं लपलंय? काय लपलंय? तर काय लपलंय माहित आहे आपल्याला, हीट. पण कुठं लपले तर ते कळण्यासाठी आपण आपली पुढची एक ऍक्टिव्हिटी करणार आहोत. त्यामुळं लेटंट हीट ह्या शब्दाचा अर्थ तर क्लिअर झाला की लपलेली हीट. ठीक आहे. चला मग जाऊयात कुठं लपली आहे ते शोधायला. ऑब्झर्वेशन. कशाचं ऑब्झर्वेशन? तर त्यासाठी आपण एक ऍक्टिव्हिटी केलेली आहे, त्याचं हे ऑब्झर्वेशन आहे. काय ऍक्टिव्हिटी आहे बघा. सेटअप बघा ऍक्टिव्हिटीचा काय. एक बिकर घेतलेला आहे आपण, त्याच्यामध्ये बर्फाचे काही खडे टाकलेले आहेत. त्याच्यात एक थर्मामीटर लावलेला आहे आणि त्या स्टँडच्या खाली एक बर्नर ठेवलेला आहे आणि आपण ह्याला तापवणार आहोत. तापवल्यानंतर हे जसं जसं गरम होईल तस तसं या थर्मामीटर मधलं रिडिंग जे आहे ते वाढत जाणार आहे. ठीक. जनरली असंच आहे, वाढत जाणार आहे. परंतु काय? परंतु असं लक्षात आलं, अगोदर आपण ऍक्टिव्हिटी समजून घेऊयात तर हा ग्राफ जास्त चांगला. ठीक आहे. असं लक्षात आलं की आपण ह्याला गरम करायला लागलो आणि आतले जे बर्फाचे खडे आणि थोडंसं पाणी, आपल्याला माहिती आहे बर्फ फक्त असा कोरडा बर्फ असल्यासारखा असत, ड्राय आईस असतो. पण या केसमध्ये आपण घेतलेला जो बर्फ आहे तो बर्फ आणि त्याच्यात थोडंसं पाणी असं ते मिक्सचर आहे. जस जसं आपण तापवायला लागू तस तसं बर्फ जो आहे तो वितळायला लागेल, मेल्ट व्हायला लागेल आणि त्याच्यात पाणी बनायला लागेल. ठीक आहे. मग आपली अपेक्षा काय होती? आपण तापवतोय तर थर्मामीटरचं रिडिंग वर जायला पाहिजे. ओके. पण असं दिसलं की आपण 1 मिनिट बघितलं, 2 मिनिट बघितलं, 3 मिनिट बघितलं, तापवतोय तापवतोय तापवतोय, बर्फ पण मेल्ट व्हायला लागलाय, पण थर्मामीटरचं रिडिंग काही 0 वरून पुढं आले. हीच तर आश्चर्याची गोष्ट आहे. आणि इथंच आपला कन्सेप्ट आहे लक्षात. 2, 3, 4 मिनिटं तापवल्यावर पण आपल्याला थर्मामीटरचं रिडिंग काही 0, कारण बर्फात ठेवलाय थर्मामीटर, तर थर्मामीटरचं रिडिंग आहे 0 टेम्परेचर. तर ते तापवायला लागल्यावर वाढायला पाहिजे होतं. पण सुरुवातीचा काही काळ आपल्या डोळ्यांना दिसते बर्फ वितळतोय, त्याचं पाणी होतंय, याचाच अर्थ बर्फ काय करतोय? हीट ऍब्झॉर्ब करतोय. पण जर तो हीट ऍब्झॉर्ब करतोय आणि मेल्ट होतोय तर ती ऍब्झॉर्ब केलेली हीट थर्मामीटरवर का दिसत नाही? यालाच आपण म्हटलंय लपलेली हीट. किती काळ लपली? त्याचं उत्तर आता हा ग्राफ देणार आहे. ग्राफ वाचायला येतो का बघा. कसा वाचायचा असतो 2 मिनिटात आपण बघूयात आणि मग ग्राफ एक्सप्लेन करूयात. या केसमध्ये आपण एक्स आणि वाय ऍक्सिस वर जो ग्राफ ड्रॉ केलेला आहे, तर एक्स ऍक्सिस वर कोण आहे? टाइम. एक्स ऍक्सिस वर काय घेतलंय आपण? टाइम घेतलाय. म्हणजे काय? आपण तापवतोय किती वेळ ते इथं आपण लिहिणार आहोत.
इथं जसं की इथं आहे 10 मिनिटं तापवल्यानंतर 10 मिनिटाला किती हीट आहे, किती तापलं ते मोजायचं असेल तर कसं वाचतं आपण? 10 मिनिटं इथवर न्या आणि 10 मिनिटं मग इकडं काय रिडिंग आहे, इकडं कोण आहे, इकडं आहे टेम्परेचर, इकडं आहे टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ ग्राफ कसा वाचायचा लक्षात आला असेल तुमच्या. तुम्हाला किती वेळ तापवल्यावर तुम्ही जे काही तापवताय त्याचं टेम्परेचर किती झालंय बघायचं असेल तर हे ग्राफ असं वाच. म्हणजे 20व्या मिनिटाला तुम्ही तापवत असताना टेम्परेचर किती वाढलं बघायचं असेल तर काय कराल, ही अशी सरळ रेष न्या आणि त्याचं इकडं किती रिडिंग आहे ते बघा. इकडं कोण आहे, टेम्परेचर. मग तुम्हाला कळलं टाइम आहे इकडं 20व्या मिनिटाला तापवत असताना जे काही तापवलंय त्याचं टेम्परेचर एवढं झालंय. ह्याला म्हणतात ग्राफ रीड करणे. ओके, आता आपला ग्राफ रीड करूया. बघा आपला ग्राफ काय म्हणतो. आपण आधीच बोललेलो हे काय आहे, इट इज अ मिक्सचर ऑफ आईस अँड वॉटर. हे जे घेतलेलं आहे ते ठीक. तर आईस आहे सॉलिड आणि वॉटर आहे लिक्विड, ह्याचं एक मिक्सचर आहे. आणि इथं बर्फ असल्यामुळं सुरुवातीचं रिडिंग किती, टेम्परेचरचं रिडिंग बघा किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस. ओके, आणि टाइम पण 0. म्हणजे आपण अजून जस्ट हे सेटअप उभा केलंय, त्याच्यात थर्मामीटर खुपसून ठेवलाय, अजून तापवायला चालू केलेलं नाही. आणि मग केलं तापवायला चालू, वेळ लावला, आपण टायमर लावला, किती वेळ झालं मोजतोय, 1 मिनिट झाला, 2 मिनिट, ते रिडिंग घेणार आहे आपण आणि एका टेबलमध्ये भरणार. आणि टेबलमध्ये भरल्यावर कितव्या मिनिटाला, आता मी 2 मिनिटापूर्वी तुम्हाला शिकवलं कसं वाचायचं, कितव्या मिनिटाला किती टेम्परेचर वाढलं ह्याचा एक टेबल काढणार आणि त्या टेबलनुसार मग हा ग्राफ काढलेला आहे. येतंय लक्षात. मग काय लक्षात आलं, 1 मिनिट झाला, 2 मिनिट झाले, 3 मिनिट झाले, 4 मिनिट झाले, 3 मिनिटापर्यंत आपण तापवतोय 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 आणि रिडिंग किती आहे बघा, 0च. दिस इज टाइम. आता मी म्हटलं इथं 3 आहे, तर 3ऱ्या मिनिटाला टेम्परेचर किती, तर ही लाईन तर इथंच आहे. ही लाईन जर अशी कुठेतरी, समजा हा अशी लाईन असते, मी म्हटलं असतं 3ऱ्या मिनिटाला किती रिडिंग, तर कसं मोजलं असतं, हे वर नेलं असतं आणि मग इकडचं रिडिंग वाचलं असतं. हा, 3ऱ्या मिनिटाला एवढं टेम्परेचर आहे. पण इथं काय दिसतंय, 3ऱ्या मिनिटाला मला असं दिसतंय बघा, 3ऱ्या मिनिटाला मला असं दिसतंय की रीडिंग 0च आहे. म्हणजे पहिला मिनिट 0च, दुसरं मिनिट 0च, तिसरं मिनिट 0च, 4 मिनिटं झाली तरी 0च. टेम्परेचरच वाढलं, थर्मामीटरवर काही दिसेच नाही. आणि 4 मिनिटं तापवल्यानंतर 4 मिनिटं जे तुम्ही तापवलं तिथं ह्या सगळ्या बर्फाचं झालं पाणी, सगळ्या बर्फाचं झालं पाणी. आणि अजूनही टेम्परेचर थर्मामीटरवर 0च. आणि 4 मिनिटानंतरही तुम्ही तापवत राहिला तर मात्र थर्मामीटरचं रिडिंग आता हळूहळू हळूहळू हळू वाढायला लागलं. बघा 6व्या मिनिटाला रिडिंग किती, घ्या इकडं, मोजा इकडं. 10व्या मिनिटाला रिडिंग किती, घ्या इथं, मोजा इथं. 16व्या मिनिटाला रिडिंग किती, बघा इकडं, ये एवढं. म्हणजे 4 मिनिटानंतर पुढं मात्र तुम्ही तापवत राहिला तर प्रत्येक मिनिटाला थर्मामीटरचं रिडिंग वाढत जातंय. मग आपला प्रश्न येते 0 to 4 ह्या 4 मिनिटात आम्ही जे तापवत राहिलो ती हीट कुठे गेली, ती थर्मामीटरवर का नाही दिसली. म्हणजेच 4 मिनिटं आपण तापवत असताना दिलेली हीट लपून बसली, थर्मामीटरवर दिसली नाहीचाच अर्थ लपून बसली. यालाच म्हणतात लेटंट हीट. आता हे म्हणजे ह्याची प्रॉपर डेफिनेशन पुढे बघूयातच आपण. पण हे असं काय आहे आपला प्रश्न आहे. मग ती 4 मिनिटं दिलेली हीट गेली कुठं, त्याचं उत्तर आहे
तुम्ही ती 4 मिनिटं दिलेली हीट बर्फानं ऍब्झॉर्ब केली आणि त्या वाढलेल्या ऍब्झॉर्ब केलेल्या हीटच्या मदतीनंच बर्फ पाणी झालं. आणि एकदा त्या भांड्यातलं सगळ्या बर्फाचं पाणी झालं की तिथून पुढची हीट त्या पाण्याला तापवायला लागली आणि म्हणून थर्मामीटरचं रिडिंग वर जाताना दिसायला लागलं, जे ह्या ग्राफवर पण दिसत. लक्षात घ्या, याचा अर्थ पहिल्या 4 मिनिटात थर्मामीटरवर न दिसलेली म्हणजेच लपलेली म्हणजेच लेटंट हीट वॉज युटिलाइज्ड बाय आईस टू गेट टोटली ट्रान्सफॉर्म्ड इनटू द वॉटर. पूर्ण बर्फाचं पूर्ण पाण्यात रूपांतर होईपर्यंत तो हीट घेतच राहतो आणि त्याशिवाय बर्फाचं पाणी होत नाही. म्हणजे थोडक्यात काय झालं, बर्फाचं पाणी होणं इज एंडोथर्मिक रिॲक्शन. तुम्ही एंडोथर्मिक एक्झोथर्मिक बघितलंय. एंडो म्हणजे आत, एक्झो म्हणजे बाहेर आणि थर्म म्हणजे हीट. म्हणून तर इथं थर्मोमीटर म्हणतोय. मीटर शब्दाचा अर्थ असतो मोजणे, थर्म शब्दाचा अर्थ हीट. हीट मोजणारं उपकरण इज थर्मोमीटर. ठीक आहे. मग एंडोथर्मिक म्हणजे आत घेणे, एक्झो म्हणजे बाहेर सोडणे. या केसमध्ये बर्फ 4 मिनिटं हीट ओढून घेतो आणि त्या हीटचा उपयोग करूनच पाणी बनतो. म्हणजे ही एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. आणि एकदा का त्याचं पाणी झालं की तिथून पुढची हीट त्या पाण्याचं टेम्परेचर वाढवायला लागते. म्हणजे 0, 1, 2, 3, 4 डिग्री सेल्सिअस वाढायला लागलेले दिसतात. पण त्या सुरुवातीच्या काळात आपण देत होतो, पण ती हीट थर्मामीटरवर दिसत नव्हती. दॅट इज लेटंट हीट. पण लेटंट हीटनं काय केलं, मग त्या लपलेल्या हीटनं बर्फाचं पाणी केलं, म्हणजे सॉलिडचं लिक्विड केलं. आणि सॉलिडचं लिक्विड होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात, मेल्ट होणे. पण मेल्टिंगलाच अजून एक शब्द असतो, फ्युजन. मेल्टिंगला शब्द आहे फ्युजन. याचा अर्थ 4 मिनिटं घेतलेली हीटनं सॉलिडचं लिक्विड केलं, म्हणजेच त्याला फ्यूज केलं. म्हणून याला लेटंट हीट ऑफ फ्युजन म्हणतात. मेल्ट होण्यासाठी वापरली गेलेली हीट एनर्जी. ठीक आहे. आता पुढं काय झालं बघा. मग बर्फाचं झालं ह्या भांड्यात सगळं पाणी. मग तुम्ही तापवत राहिला, थर्मामीटरचं रिडिंग चाललं वर. मग एक वेळ अशी आली बघा, इथं काय दिलंय, वॉटर झालं, लिक्विड झालं. इथं सुरुवातीला काय होतं, बर्फ आणि पाण्याचं मिक्सचर, दॅट इज सॉलिड प्लस लिक्विड. पण आता पूर्ण लिक्विड झालं आणि हे पूर्ण लिक्विड पाणी जे आहे त्याला तुम्ही तापवत नेलात 12, 14, 16, 18, 20 मिनिटं तापवत राहिलात आणि त्याचं टेम्परेचर वाढत चाललं आणि एक वेळ अशी आली की आता ते रिडिंग किती झालं थर्मामीटरवर बघा. इकडचं रिडिंग 100 डिग्री सेल्सिअस. आणि आपल्याला माहित आहे 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळतं, ते त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे. ज्या टेम्परेचरला ते मेल्ट झालं त्याला त्याचा मेल्टिंग पॉइंट म्हणतात. तर ज्या टेम्परेचरला उकळतं तो त्याचा बॉइलिंग पॉइंट झाला. आणि एकदा का पाणी बॉइल व्हायला लागलं तर तिथं काय काय असतं बघा. उकळणारं पाणी म्हणजेच कोण, लिक्विड. आणि व्हेपर म्हणजेच कोण, गॅस. बघा इथं स्टार्टला कोण होतं तुमच्या मिक्सचर मध्ये, सॉलिड आणि लिक्विड. आता पाणी उकळायला लागल्यावर कोण कोण आहे तुमच्याकडं, लिक्विड अँड गॅस. नीट लक्षात घ्या छोट्या छोट्या गोष्टी. हा ग्राफ जो आहे तो व्यवस्थित वाचायला आला तर आपल्याला हा कन्सेप्ट समजला म्हणून समजायचं. हीच गोष्ट बाकीच्या टॉपिकची आहे या चॅप्टर मध्ये. ठीक, ते आपण पुढे बघूया. लिक्विड प्लस गॅस हे काय दिलं इथं, लिक्विड गॅसियस स्टेट. आणि 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पाण्याचं झाल्यावर बघा 100 डिग्री कितीला झालंय हे खाली आणा, कितव्या मिनिटाला झालंय कळेल आपल्याला. समजा 22व्या मिनिटाला झालं.
तिथून पुढं तुम्ही 24 मिनिटं झाली, 26 मिनिटं झाली, 27, 28, 29, 30 उकळल्यानंतर त्याला तापवतच राहिला. पण लक्षात आलं की थर्मामीटरचं रिडिंग काही 100च्या वर जाईना. बघा हे किती रिडिंग आहे, परत 100च. कुठून कुठं हे पॉइंट दिसत आहेत का बघा. दिस इज सी अँड दिस इज डी. हे पॉइंट कोण होते, ए बी. आपण नंतर ग्राफ कसा रीड आउट करायचा पुस्तकात जसं दिलं त्या प्रॉपर पद्धतीने वाचणार आहोत. अगोदर समजून घ्या तर ते पुस्तकात काय म्हटलंय ते कळेल, म्हणून आपण हे आधी एक्सप्लेन करतोय. लक्षात मीन्स ऑन ग्राफ फ्रॉम पॉइंट ए टू बी सॉलिडचं काय होतंय, लिक्विड. आणि फ्रॉम पॉइंट सी टू डी लिक्विडचं काय व्हायला लागलंय, गॅस. म्हणजेच पाणी उकळायला लागलेलं आहे. ओके. आणि एकदा उकळलं 100 डिग्री सेल्सिअसला, जाळ घालताय, जाळ घालताय, जाळ घालताय. डेली लाईफ मधलंच असतं सायन्स. चहा उकळला आणि तुम्ही थर्मोमीटर लावून बघितला 100 डिग्री सेल्सिअस, आणि त्याच्यात तुम्ही अजून जाळ घातला घातला घातला, ते काय 100 डिग्री सेल्सिअसच्या वर जात नाही. ठीक आहे. मग असं जर असेल तर पुन्हा आपला प्रश्न आहे, आम्ही 22व्या मिनिटापासून 34व्या मिनिटापर्यंत तापवतोय, थर्मामीटरवर रिडिंग का वाढेना. ही जी आम्ही एक्स्ट्रा देतोय, खालून जाळ घालतोय, ती हीट कुठं गेली, अगेन ती हीट थर्मामीटरवर दिसेना. याचाच अर्थ इथं पण हीट काय झाली, लपली. ठीक आहे. म्हणजे एकदा उकळायला लागल्यावर तुम्ही दिलेल्या हीटचा उपयोग करून लिक्विड वॉटर, हे गॅसियस वॉटर म्हणजेच पाण्याची वाफ, त्याच्यात कन्वर्ट व्हायला लागलंय. म्हणजे इथून पुढे दिलेली हीट टेम्परेचर वाढवायला न वापरता त्याची वाफ करायला वापरली जाईल. म्हणून ह्याला म्हणतात लेटंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. अशी लपलेली हीट, थर्मामीटरवर न दिसणारी हीट, जी वाफ बनवण्यासाठी वापरली जाते. इथं काय म्हटलं होतं आपण, लेटंट हीट ऑफ फ्युजन. फ्युजन मेल्ट व्हायला वापरलेली हीट. म्हणजे आपण दिलेली हीट मेल्ट व्हायला वापरली म्हणून थर्मामीटरवर दिसली नाही. इथून इथपर्यंत देतोय ती हीट बॉईल होऊन त्याची वाफ बनवायला वापरली म्हणून थर्मामीटरवर दिसत नाही. पण 4थ्या मिनिटापासून 22व्या मिनिटापर्यंत जे टेम्परेचर वाढलं, याचा अर्थ ती हीट टेम्परेचर वाढवायला वापरली गेली म्हणून थर्मामीटरवर दिसली. त्याच्या आधीची हीट स्टेट ट्रान्सफर करण्यासाठी वापरली जाते, सॉलिडचं लिक्विड करण्यासाठी वापरली जाते. इथून पुढची हीट लिक्विडचं गॅस करण्यासाठी वापरली जाते आणि त्याच्यामुळे ती थर्मामीटरवर दिसत नाही. अशा 2 टप्प्यावर लपलेल्या हीटला आपण लेटंट हीट म्हणतो. पण ती इथं जी होती ती फ्युजनसाठी वापरली, म्हणून ए बी इज अ लेटंट हीट ऑफ फ्युजन आणि सी डी इज अ लेटंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. व्हेपर करण्यासाठी वापरली गेली. दिस इज द कन्सेप्ट कॉल्ड लेटंट हीट. पण लेटंट हीट काय फेज मधून काय फेज मध्ये जायला वापरली जाते ते महत्वाचं. आता दुसरी महत्वाची गोष्ट, डेफिनेशन मध्ये हे शब्द यायला पाहिजेत, लक्षात घ्या, तरच आपली डेफिनेशन बरोबर आहे. लेटंट हीट ऑफ फ्युजनला काय म्हणणार, बघा इथं काय झालं होतं, बर्फाचं पाणी होत होतं, परंतु त्या काळात टेम्परेचरचं रिडिंग कॉन्स्टंट होतं. किती, 0च. जोपर्यंत या भांड्यातल्या सगळ्या बर्फाचं पाणी झालं नाही तोपर्यंत हे टेम्परेचर काय वर गेलं नाही. म्हणजे लेटंट हीट ही अशी हीट असते जी ऍब्झॉर्ब केली जाते पण टेम्परेचर वाढत नाही ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. पण घेतलेली हीट मात्र फेज चेंज करते, स्टेट ऑफ मॅटर चेंज करते. इथं पण बघा, हीट घेतोय, तापवतोय आपण, तर हीट घेतली जाते पण ती हीट
लिक्विडचं गॅस करण्यासाठी वापरली जाते आणि थर्मामीटरचं रिडिंग काय वाढत नाही, ते 100 डिग्री सेल्सिअसच राहते. म्हणून लेटंट हीट ही अशी हीट आहे जो सबस्टन्स ऍब्झॉर्ब करतो ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे हीट ऍब्झॉर्ब करतो पण टेम्परेचर वाढत नाही. मग ती कुठं जाते, तर त्याचं उत्तर आहे फॉर गेटिंग कन्व्हर्टेड दॅट सबस्टन्स फ्रॉम सॉलिड टू लिक्विड और लिक्विड टू गॅस, दॅट इज फॉर चेंजिंग द स्टेट ऑफ द मॅटर वापरली जाते. आणि म्हणून ते थर्मामीटरवर दिसत नाही. ठीक आहे. आता हे जे सगळं सांगितलं हेच फक्त लाईन टू लाईन तुमच्या पुस्तकात जसं दिलंय त्या भाषेत आपण समजून घेऊयात. याच्या व्यतिरिक्त त्या एक्सप्लेनेशन मध्ये काहीही नसेल. मग का बघायचंय, कारण तुम्हाला पुस्तक वाचताना पुस्तक कळावं. आपण अगोदरच बोललेलो आहे. पहा, आपल्या एक्झामचा सगळ्यात बेस्ट आणि बेसिक सोर्स ऑफ स्टडी मटेरियल हे आपलं टेक्स्ट बुकच आहे. या व्यतिरिक्त दुसरं काही नाही वाचलं, फक्त पुस्तकावर कमांड मिळवली तरी तुम्ही अगदी एक्सलंट रिझल्ट आणू शकता. म्हणून आपल्याला पुस्तकाच्या भाषेत बघायचं. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हे जे एक्सप्लेन केलं आपण ग्राफ तो समजला असेल. ग्राफच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लक्षात. आता जे काय वाचणार आहोत आपण ते ग्राफच डिस्क्रिप्शन आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, A to B, B to C and C to D. या ऍक्सिस वर टाइम आहे आणि या ऍक्सिस वर टेम्परेचर आहे. ह्याला आपण टेम्परेचर वर्सेस टाइम असा ग्राफ म्हणणार आहोत. ठीक आहे. चल बघूयात मग ऑब्झर्वेशन काय दिसलं आपल्याला इथं. द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर रिमेन्स 0 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर ऑफ द मिक्सचर रिमेन्स 0 डिग्री सेल्सिअस. याच्यावर जातच नाही, झिरोच. कुठपर्यंत, टिल द आईस मेल्ट्स कम्प्लिटली. अतिशय महत्वाचं वर्डिंग आहे, लक्षात घ्या. हे आपण बारकाव्यानं वाचलं तर कन्सेप्ट मध्ये गोंधळ होत नाही. आपण बघितलं जोपर्यंत सगळ्याच्या सगळ्या बर्फाचं पूर्ण पाणी झालं नाही तोपर्यंत टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसच राहिलं. तर पूर्ण पाणी व्हायला किती वेळ लागला, 4 मिनिट. आणि एकदा का त्या बर्फाचं पूर्ण पाणी झालं की मग मात्र टेम्परेचर वाढायला लागलेलं आहे. लक्षात आहे. म्हणून म्हटलं होतं आपण की पुस्तकात जे दिलंय ते वाचूया म्हणजे हे अजून पक्क होईल. ठीक आहे. तर हे जे मिक्सचर आहे, मिक्सचर का म्हटलं याला, इथं दिलंय की इट इज अ मिक्सचर ऑफ आईस अँड वॉटर, सॉलिड आणि लिक्विड. त्याचं टेम्परेचर 0च राहतं जोपर्यंत पूर्णपणे मेल्ट होत नाही. आणि मेल्ट झाल्यावरही जर आपण तापवणं चालूच ठेवलं, हे काय चालूच ठेवले, मेल्ट झाल्यावरही चालूच ठेवलं, इवन आफ्टर कन्व्हर्जन ऑफ ऑल द आईस इनटू द वॉटर, पूर्ण बर्फाचं पाणी झाल्यावरही तापवणं चालूच ठेवलं तर काय दिसतंय बघूयात जरा. काय दिसतंय बघा. द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट्स रायझिंग. दिसतंय की इथं ग्राफ मध्ये. मेल्ट झाल्यावरही चालूच ठेवलं तर टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट्स रायझिंग अँड रिचेस, कुठपर्यंत रायझिंग, हे काय, रिचेस 100 डिग्री सेल्सिअस. परत महत्वाची गोष्ट आहे, हे रायझिंग आहे, हे वाढत चाललंय आणि वाढत 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 इथून वाढतंय. याचाच अर्थ इथून इथपर्यंत बर्फाचं पाणी व्हायला लागलेला काळ आहे हा. आणि इथून पुढं वाढत चाललं वाढत चाललं वाढत चाललं, कुठपर्यंत वाढलं, 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. ऍट दिस टेम्परेचर वॉटर स्टार्ट्स कन्व्हर्टिंग इनटू स्टीम. म्हणजेच इथं काय व्हायला लागलं, बॉइलिंग. स्टीम म्हणजेच काय बनायला लागली, वेपर. म्हणजेच पाणी काय होतं, लिक्विड, आणि तयार काय व्हायला लागलाय, गॅस. म्हणून त्याला म्हटलंय लिक्विड गॅसियस स्टेट.
इथं खाली काय म्हटलेलं होतं, सॉलिड लिक्विड स्टेट, त्याची आता चालू झाली लिक्विड गॅसियस स्टेट. मग ह्यामुळं काय झालं, टेम्परेचर ऑफ वॉटर रिमेन्स कॉन्स्टंट ॲट 100 डिग्री सेल्सिअस. हे काय, इथून पुढेही तापवतोय 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 तापवतोय, पण टेम्परेचर काय वर जात नाही. टेम्परेचर असं जायला पाहिजे होतं, पण कॉन्स्टंट राहते ऍट 100 डिग्री सेल्सिअस. कुठपर्यंत राहील असा 100च. जसं इथं काय म्हटलं होतं, जोपर्यंत पूर्ण बर्फाचं पाणी होत नाही तोपर्यंत 0च राहील. तसं इथं काय म्हणूयात, जोपर्यंत सगळ्या पाण्याची वाफ होत नाही तोपर्यंत 100च राहील. लक्षात ठेवा, रिमेन्स कॉन्स्टंट ॲट 100 डिग्री सेल्सिअस टिल ऑल वॉटर कन्वर्ट्स इनटू स्टीम. असे 1 मार्कर क्वेश्चन ग्राफवर ब्रेक करून विचारले जाऊ शकतात. सांगा ए बी, ग्राफवर ए बी काय आहे, बी सी काय आहे, सी डी काय आहे, आणि विचारलं जाईल की वॉटर बॉईल झाल्यावर 100 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर आलं त्याचं, पण तिथून पुढे ते वर जाईना, असं कुठपर्यंत राहील, 100च कुठपर्यंत राहील. तर त्याचं उत्तर हे आहे, जोपर्यंत पूर्ण पाण्याची वाफ होत नाही तोपर्यंत हे टेम्परेचर वाढणार नाही. ठीक आहे, तुम्ही कितीही वेळ तापवत बसा. चला मग आता पुढे तेच बघणार आहोत, द ग्राफ. ग्राफच एक्सप्लेनेशन आहे. परत आपल्याला वरच्या पेजवर नको जायला म्हणून परत इथं तोच ग्राफ आहे पहा. तर ग्राफ रीड आउट करूया, पुस्तकात जसा रीड केलाय तसा. टेम्परेचर व्हर्सेस टाइम. या ऍक्सिसवर आहे टेम्परेचर, वाय ऍक्सिसवर, आणि इकडे आहे टाइम, माहित आहे आपल्याला, मिनिट्स. इन दिस ग्राफ लाईन ए बी आलं पहा. म्हटलं होतं हे जे टॉप पार्ट आहेत ते खूप महत्वाचे. दिस इज ए अँड दिस इज बी, रिप्रेझेंट्स ए बी चा अर्थ काय. हाच क्वेश्चन असाच्या असा की हा ग्राफ ऑब्झर्व करा आणि सांगा या ग्राफ मध्ये ए बी काय सांगतो. रिप्रेझेंट्स म्हणजे काय, ए बी या एवढ्याच तुकड्याचा अर्थ काय, सी डी एवढ्याचाच अर्थ काय, बीसी वरनं तुम्हाला काय कळतं. असे 1 मार्कर क्वेश्चन्स असू शकतात. ठीक आहे, ऑब्झर्व द ग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, असा सरळ सरळ क्वेश्चन असू शकतो. तर बघूयात मग. ए बी काय सांगते, ए बी कन्व्हर्जन ऑफ आईस इनटू वॉटर. बोललोय मगाच आपण, म्हटलं होतं पहा मी, या एक्सप्लेनेशनच्या बाहेर आता पूर्ण लेक्चर संपेपर्यंत दुसरं काहीही दिसणार नाही. पुस्तक कळावं म्हणून हे परत लाईन टू लाईन वाचतोय. ठीक आहे, ए बी रिप्रेझेंट्स कन्व्हर्जन ऑफ आईस इनटू वॉटर. त्यामुळं टेम्परेचर जे आहे ते 0च राहील. आणि इथं काय म्हटलंय पहा, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. कन्व्हर्जन ऑफ आईस इनटू वॉटरचाच अर्थ काय आहे, देर इज अ चेंज इन द स्टेट ऑफ द सबस्टन्स. स्टेट म्हणा किंवा फेज म्हणा, आईस इंटू वॉटर होते म्हणजेच त्या पदार्थाची स्टेट अवस्था बदलते, सॉलिडचं लिक्विड होते. बरोबर आहे, पण कसं, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. मग हीच लेटंट हीटची डेफिनेशन आहे, अशी अमाऊंट ऑफ हीट जी एखाद्या पदार्थाकडून वापरली जाते, ऍब्झॉर्ब केली जाते, कशासाठी, फॉर चेंज इन स्टेट. पण हे करत असताना त्याचं टेम्परेचर मात्र वाढत नाही किंवा कमी पण होत नाही, कॉन्स्टंट टेम्परेचर राहतं. त्यालाच म्हणतात लेटंट हीट. आणि स्टेट चेंज करायला वापरली गेली म्हणूनच थर्मामीटरवर दिसली नाही. थर्मामीटरवर कोण दिसेल, जे फक्त त्याला टेम्परेचर वाढवायला वापरलं जाते ते दिसेल. इथं घेतंय आणि चेंज होतंय, आईस हीट घेतंय आणि वॉटर बनतंय, हीट घेतंय वॉटर बनतंय. वर काय होतंय, सीडी कडं, इकडं पाणी हीट घेतंय वाफ होते, हीट घेतंय वाफ होते. म्हणजे ती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी
टेम्परेचर वाढवायला वापरली जात नाही. म्हणूनच ती थर्मामीटरवर दिसत नाही. आणि दिसत नाहीलाच शब्द वापरलाय लेटंट हीट. ठीक आहे. चला मग, व्हेन आईस इज हिटेड इट मेल्ट्स. हे माहिती आहे आपल्याला. आईस हिटेड कधी मेल्ट होतं? ऍट 0 डिग्री सेल्सिअस. यालाच म्हणतात त्याचा मेल्टिंग पॉइंट. अँड कन्वर्ट्स इनटू वॉटर ऍट धिस कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे बर्फाचं पाणी सुद्धा याच टेम्परेचरला होतं. याच म्हणजे किती? 0 डिग्री सेल्सिअस. म्हणून बघा इथं 4 मिनिटं लागली बर्फाचं पाणी व्हायला. हे सगळं 0लाच झालं. म्हणून 4 मिनिटं आपल्याला थर्मामीटरवरचं रिडिंग 0च दिसतंय. ते ना वाढेना ना कमी व्हायचा काय प्रश्नच नाही. आपण काय त्याला थंड नव्हतो करत, आपण त्याला तापवत होतो. आपली अपेक्षा होती की ते वाढावं, पण ते वाढलं नाही. त्याच्या मागचं हे रिझन. ठीक आहे. चला मग पुढचा म्हणजे याच पुढचं एक्सप्लेनेशन काय दाखवतंय बघूयात. चला, आपल्याला ग्राफ लागणार आहे तर ग्राफ पर्यंत थांबूया. द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग दिस ट्रान्झिशन. इथं ट्रान्झिशन आहे पहा. ट्रान्झिशन म्हणजेच एका फेज मधनं दुसऱ्या फेज मध्ये चेंज होणं. ट्रान्झिशन रूपांतरण ज्याला म्हणूयात आपण, चेंज इन स्टेट. हे घडत असताना टेम्परेचर कसं राहतंय? रिमेन्स कॉन्स्टंट. आणि आली पहा आपली डेफिनेशन. आता जस्ट मी 2 मिनिटापूर्वी वर तुम्हाला AB काय दाखवलं होतं, मेल्टिंग पॉइंट. द कॉन्स्टंट टेम्परेचर. आता इथं दिस म्हटलंय. आपण जर फक्त आपल्याला विचारलं एक्झाम मध्ये व्हॉट इज मेल्टिंग पॉइंट, व्हॉट इज द मेल्टिंग पॉइंट, एवढीच डेफिनेशन विचारली तर इथं दिसच्या ऐवजी काय लिहाल? द कॉन्स्टंट टेम्परेचर ऍट विच आईस. आता इथं आईस विषय नाही बोललो ना, फक्त मेल्टिंग पॉइंट विचारलंय. तर आपण इथलं एक्झाम्पल आईस होतं म्हणून आईस म्हणतो इथं. तर इथं आईसच्या ऐवजी काय म्हणायचं? द सबस्टन्स कन्वर्ट्स इनटू वॉटर. वॉटरलाच काय म्हणूयात? लिक्विड. आणि कसला सबस्टन्स? सॉलिड सबस्टन्स. आईस कसला आहे? सॉलिड. आणि वॉटर कसलं आहे? लिक्विड. तर इथं मग लिक्विड सबस्टन्स म्हणूया. इज कॉल्ड द मेल्टिंग पॉइंट ऑफ दॅट सबस्टन्स. मेल्टिंग पॉइंट ऑफ आईसची डेफिनेशन विचारली तर आपण काहीच चेंज केलं नसतं. पण जनरल जर विचारलं व्हॉट इज द मेल्टिंग पॉइंट ऑफ द सबस्टन्स, तर मात्र हे वर्डिंग चेंज करावं लागेल. बघा काय झाली डेफिनेशन आपली. द कॉन्स्टंट टेम्परेचर ऍट विच द सॉलिड सबस्टन्स कन्वर्ट्स इनटू लिक्विड सबस्टन्स इज कॉल्ड द मेल्टिंग पॉइंट ऑफ दॅट सबस्टन्स. लक्षात घ्या, हे लहान सहान चेंजेस केले की आपला कन्सेप्ट पण पक्के होतात. आणि ऐन एक्झाम मध्ये असा जर अनएक्सपेक्टेड क्वेश्चन आला तर तो चुकत पण नाही. ठीक आहे. एका मार्काला क्वेश्चन आला तर हे अशा भाषेत लिहूयात. व्हॉट इज मेल्टिंग पॉइंट आईस म्हटलं तर असंच्या असं लिहूयात, द कॉन्स्टंट टेम्परेचर. पण हे कॉन्स्टंट टेम्परेचर शब्द खूप महत्वाचा आहे. तो आता आपण ग्राफ मध्ये सुद्धा बघितला. तेवढं घडेपर्यंत टेम्परेचर वाढत नाही, तेवढंच राहत. ठीक आहे. चला, दस ड्युरिंग ट्रान्झिशन ऑफ सॉलिड फेज टू लिक्विड. आलं का बघा. इथं आपण लिहिलंय सॉलिड आणि इथं आपण लिहिलंय लिक्विड. तर सॉलिडचं लिक्विड होताना ऑब्जेक्ट ऍब्झॉर्ब्स हीट एनर्जी. बर्फानं हीट घेतली, पण त्या घेतलेल्या हीटनं त्याचं टेम्परेचर नाही वाढलं. त्यानं ती हीट घेतली आणि ती एनर्जी कशाला वापरली? पाणी बनवायला. म्हणून ते हित सांगते बघा. काय म्हणते बघा. ऑब्जेक्ट ऍब्झॉर्ब्स हीट एनर्जी बट इट्स टेम्परेचर डज नॉट इन्क्रीज. हेच तर क्वेश्चन होता आपला. 4 मिनिटं झालं बर्फाला तापवतोय तापवतोय तापवतोय. थर्मोमीटर तापलेलं का दाखवे ना, थर्मोमीटरचं रिडिंग 0च का? त्याचं हे उत्तर आहे. इट्स टेम्परेचर डज नॉट इन्क्रीज. त्याचं उत्तर काय? बिकॉज
त्याचं ऑलरेडी डिस्कस करून झालंच आहे, आपण लक्षात घ्या. मी तुम्हाला परत सांगितलं, तुम्हाला पुस्तक वाचताना परत अडचण येऊ नये म्हणून हे डिस्क्रिप्शन घेतोय. बिकॉज काय आपल्याला माहितच आहे, आत्ता सांगितलं तेच. बिकॉज बर्फानं घेतलेली हीट एनर्जी त्याचं टेम्परेचर वाढवायला न वापरता पाणी व्हायला वापरली, म्हणून त्याचं टेम्परेचर वाढताना दिसलं नाही. टेम्परेचर डज नॉट इन्क्रीज बिकॉज, चला काय, बिकॉज दिस हीट एनर्जी इज युटिलाइज्ड फॉर विकनिंग द बॉन्ड्स. परत आलं पहा, बर्फ आहे म्हणजे काय, हा पाण्याचा मोलिक्यूल आहे, हा पाण्याचा मोलिक्यूल आहे, आणि हे 2, 4 असे अब्जावधी पाण्याचे मोलिक्युल्स आहेत. बर्फ बांधताना हे मोलिक्युल्स एकमेकांच्या जवळ येतात. बघा, हा थोडासा आता 11वी-12वीचा टॉपिक आहे, पण समजायला हे घ्यावं लागेल आपल्याला. एक पाण्याचा मोलिक्यूल आहे, दुसरा पाण्याचा मोलिक्यूल आहे, तिसरा पाण्याचा मोलिक्यूल आहे, अशा अनेक मोलिक्युल्स आहेत. तर याचा ओ याच्या एच ला ओढून धरतो, याचा एच याच्या ओ ला ओढून धरतो, याचा एच याच्या ओ ला ओढून धरतो. असे हजारो लाखो वॉटर मोलिक्युल्स मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतं, त्याला हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतात. आणि याच्यामुळे हे सगळे मोलिक्युल्स एकमेकाला धरून बसतात. सॉलिड आहे बर्फ म्हणजे याचा अर्थ ते तर खूपच चिकटून चिकटून बसले. सॉलिड लिक्विड गॅस काय असते ते तुम्ही 8वी-9वीत बघितलेलं आहे पहा. सॉलिडचे मोलिक्युल्स एकमेकांच्या खूप गर्दीनं बसलेले असतात, लिक्विडचे थोडे एकमेकांपासून लांब असतात, त्यांच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन थोडं कमी असते. आणि गॅसेसमध्ये तर इकडं तिकडं पळत असतात, त्यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन जवळपास नसल्यासारखंच असतं. असं बघितलंय तुम्ही. मग आता बर्फामध्ये हे सगळे मोलिक्यूल एकमेकाला घट्ट धरून बसले, आणि ह्यांच्यातल्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच म्हणतात बॉन्ड. बॉन्ड दुसरं तिसरं काय नसतंय पहा. कधीही तुम्ही बघा, केमिकल बॉन्डची पण डेफिनेशन काय असते, इट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन ऑपोजिट चार्जेस. ठीक आहे, तर हा आहे बॉन्ड. मग आता तुम्ही हीट द्यायला सुरुवात केली, तर ती हीट घेऊन हे जे मोलिक्युल्स आहेत ते एकमेकांपासून जरा लूज व्हायला लागले, लांब चालले, म्हणजेच त्यांच्यातला काय वीक व्हायला लागला, बॉन्ड. आणि मग मोलिक्युल मधली जागा वाढायला लागली, याचाच अर्थ बर्फ काय व्हायला लागला, मेल्ट, म्हणजेच पाणी व्हायला लागला. मग तुम्ही अजून हीट दिली, अजून हीट दिली, मग तर पाण्याचे मोलिक्युल्स एकमेकांपासून जास्तच लांब झाले, आणि त्यांची काय झाली, वाफ झाली. म्हणजे तुम्ही हीट देता म्हणजे त्या मोलिक्युल्सना एनर्जी देता, आणि एनर्जी मिळाली की ते मोलिक्युल जरा चुळबुळ करायला लागतात. चुळबुळ करायला लागले की त्यांच्यातला बॉन्ड वीक होतो, म्हणजेच ते एकमेकांपासून दूर जायला लागतात, आणि दूर गेले की आता ते सॉलिड राहत नाही, ते काय बनतात, लिक्विड. लिक्विडचे अजून दूर गेले तर आता ते लिक्विड राहत नाही, काय बनतात, गॅस. म्हणून इथं हे स्टेटमेंट काय सांगते, हे जी घेतलेली एनर्जी होती, धिस हीट एनर्जी इज युटिलाइज्ड फॉर विकनिंग द बॉन्ड्स बिटवीन ॲटम्स ऑर मोलिक्युल्स. इथं आपण वॉटर मोलिक्यूल आहे, कंपाऊंड आहे, तर त्याचे मोलिक्युल्स आहे, त्यांच्यातलं बॉन्ड वीक करायला इन द सॉलिड अँड ट्रान्सफॉर्म इट इनटू लिक्विड फेज. सॉलिडचं लिक्विड करायला ती वापरली, आणि म्हणून त्याचं टेम्परेचर वाढलं नाही. एक्झाम मध्ये जर असाच क्वेश्चन आला, ग्राफ मध्ये ए बी एवढ्या लाईन मध्ये टेम्परेचर वाढताना का दिसत नाही, तर हे जे बिकॉज पासूनच आहे ते खाली सांगता आलं पाहिजे, असंच्या असं. ठीक आहे. द हीट एनर्जी ऍब्झॉर्ब्ड, बघा, लेटंट हीट ऑफ फ्युजन. फ्युजन म्हणजेच मेल्ट होणे बोललो मगाशी. तर ह्याची प्रॉपर डेफिनेशन काय आहे बघा जरा, काय डेफिनेशन आहे, द हीट एनर्जी ऍब्झॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. परत हे रिपीट करून 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 करूनच पाठ झालं पाहिजे, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणून तर आपल्याला ए टू बी टेम्परेचर वाढताना दिसत नाही, सी टू डी टेम्परेचर वाढताना दिसत नाही. टेम्परेचर हीट तर देतोय पण टेम्परेचर वाढत नाही, म्हणूनच त्याला लेटंट हीट म्हटलंय.
तर ए टू बी मध्ये ती दिलेली हीट कशाला वापरली? मेल्टिंग साठी. म्हणून इथं ह्या डेफिनेशन मध्ये काय म्हणतोय आपण? लेटंट हीट ऑफ फ्युजन. ठीक आहे, बघा काय म्हणतोय. द हीट एनर्जी ऍब्झॉर्ब ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड इंटू लिक्विड. आणि हे सॉलिड इंटू लिक्विडलाच म्हणतात फ्युजन. म्हणून डेफिनेशन आहे इज कॉल्ड द लेटंट हीट ऑफ फ्युजन. क्लिअर झालं हे? आता आणखीन एक डेफिनेशन आहे, त्याच्यात गोंधळ होऊ शकतो. स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन, ही पण फ्युजनचीच आहे बघ. म्हणजे वरच्या डेफिनेशनच्या पुढे फक्त स्पेसिफिक शब्द आला. ठीक आहे, मग काय फरक आहे? तुम्ही म्हटलात सॉलिडचं लिक्विड व्हायला लागणारी दॅट इज लेटंट हीट ऑफ फ्युजन. पण किती सॉलिडचं? तुम्ही बर्फ घेतला होता मगाशी त्या भांड्यात, किती घेतला? 1 किलोग्रॅम घेतला, 1.5 किलोग्रॅम घेतला, 2 किलोग्रॅम घेतला, किती? म्हणजे जसं 1 किलोग्रॅमचं पूर्ण बर्फाचं पाणी व्हायला जेवढी हीट लागल, त्याच्यापेक्षा 2 किलोग्रॅमचं सगळं पाणी व्हायला जास्त हीट लागेल की. मग तुम्ही म्हटलात की फक्त बर्फाचं पाणी व्हायला लागली ती लेटंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस. पण किती बर्फाचं? 1 किलोग्रॅमचं उत्तर वेगळं आलं आणि 2 किलोग्रॅमचं उत्तर वेगळं आलं. मग बर्फाची लेटंट हीट ऑफ फ्युजन किती? 1 किलोग्रॅमला लागते तेवढी का 2 किलोग्रॅमला लागते? त्याचं उत्तर आहे स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन. स्पेसिफिक का म्हटलंय? किती बर्फाचं अख्खं पाणी व्हायला लागते, किती ते इथं सांगतात. म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्झॉर्ब, ह्याचं पण वर्डिंग तेच आहे का बघा. हीट एनर्जी ऍब्झॉर्ब ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय, इथं हे वर नाही, लक्षात घ्या, हा फरक आहे या दोघातला. याला स्पेसिफिक लागलंय, याचा अर्थ काय? हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली, पण कुणी? युनिट मास ऑफ अ सॉलिड. युनिट मास शब्द महत्वाचा आहे. युनिटचा अर्थ असतो वन काही पण असू द्या, 1 ग्रॅम असू द्या, 1 किलोग्रॅम असू द्या, तर युनिट मास. म्हणजे तुम्ही वरच्या डेफिनेशन पेक्षा या खालच्या डेफिनेशन मध्ये वेगळं काय सांगताय? तुम्ही किती सॉलिडचं लिक्विड व्हायला त्याची क्वांटिटी सांगताय, म्हणून याला स्पेसिफिक म्हटलं. म्हणजे 1 ग्रॅम साठी सांगाल तर तुम्ही स्पेसिफिक क्वांटिटी सांगितली त्याची. 1 किलोग्रॅम घेतलं सांगाल तर स्पेसिफिक क्वांटिटी सांगितली तुम्ही, म्हणून ही डेफिनेशन स्पेसिफिक आहे. एवढाच फरक आहे वरच्या आणि खालच्या डेफिनेशन. अदरवाईज इथं पण काय आहे? टू कन्वर्ट इन टू लिक्विड फेज आलं परत. म्हणजे वरच्या डेफिनेशन मध्ये फक्त युनिट मास ऑफ अ सॉलिड एवढं ऍड केलं की तीच डेफिनेशन होते स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ द फ्युजन. ठीक आहे, चला आता पुढं काय आहे बघूयात. आता ग्राफचा दुसरा तुकडा स्टडी करूयात थोडासा. दुसरा पार्ट कुठला राहिला बघा आपला? लाईन बीसी आणि लाईन सी डी. इथं जे आहे ए बी बघितलेलं आहे आपण. ठीक. वन्स ऑल द आइस इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू वॉटर द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट्स रायझिंग. बघा याच्याविषयी बोलतंय ते. एकदा अख्ख्याचं बर्फाचं पाणी झालं की त्याचं टेम्परेचर वाढायला लागतं. म्हणजे ते कोणाविषयी बोलतंय? लाईन बीसी विषयी बोलतंय. म्हणून म्हटलं या टॉपिक मध्ये या ग्राफ शिवाय दुसरं काही नाही. ठीक आहे, चला. लाईन बीसी इन द ग्राफ काय सांगते? रिप्रेझेंट्स राइज इन द टेम्परेचर ऑफ वॉटर. आला परत 1 मार्क क्वेश्चन. ऑब्झर्व द ग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग. लाईन ए बी काय रिप्रेझेंट करते, म्हणजे काय सांगते ते सांगा. लाईन बीसी चा अर्थ काय सांगा. लाईन सी डी चा अर्थ काय सांगा. ठीक आहे, चला. ए बी बघून झालं आपलं. आता बीसी. राइज इन टेम्परेचर ऑफ वॉटर फ्रॉम किती ते किती वाढलंय बघा. 4 मिनिटापर्यंत झिरोच होतं. झिरोचं वाढत 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 किती झालं? 100.
फ्रॉम 0 to 100°C. ओके. आणि एकदा का हे कधी कधी झालं, आपण मगाशी धरलं, समजा ह्याला 22व्या मिनिटाला हे झालं, तिथून पुढं मात्र तुम्ही कितीही तापवत राहा, तुमचं टेम्परेचर 100च्या वर जात नाही. देअर आफ्टर, इवन दो heat energy is supplied to water, its temperature does not rise. आता परत आपला क्वेश्चन तोच आला की आम्ही 22व्या मिनिटापासून 34व्या मिनिटापर्यंत 22व्या मिनिटापासून 34व्या मिनिटापर्यंत तापवतोय तापवतोय तापवतोय, कुठं गेली हीट? त्याचं उत्तर आहे लिक्विड, म्हणजे उकळणाऱ्या पाण्यानं त्या हीटचा उपयोग करून काय बनवायला सुरुवात केली? वेपर. म्हणजेच देर इज अ चेंज इन फेज फ्रॉम लिक्विड टू गॅस. मग इथं पुन्हा हीट लपली, पण काय करताना? लिक्विड टू गॅस. लिक्विड टू गॅसला काय म्हणतात? वेपरायझेशन. म्हणून CD याला आपण डिफाइन करणार, इट इज द लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन. ठीक आहे. मग मेल्ट करायला वापरली म्हणून म्हटलं फ्युजन. आता इथं वाफ करायला वापरते म्हणून म्हणणार याला वेपरायझेशन. देअर आफ्टर, एकदा का 100 झालं, इवन दो हीट एनर्जी सप्लाय टू वॉटर, इट्स टेम्परेचर डज नॉट राईज. ओके. आणि हीट एनर्जी इज ऍब्सॉर्ब बाय, मग राईज नाही होत तर कुठे गेली? त्याचं इथं ऍक्च्युली हे बिकॉज आहे, मागाच्या सारखं. बिकॉज व्हॉट? बिकॉज इथून 22 पासून पाणी उकळायला लागलं, तिथून पुढे दिलेली हीट टेम्परेचर वाढत नाही, बिकॉज हीट एनर्जी इज ऍब्सॉर्ब बाय वॉटर ऍट दिस टेम्परेचर अँड युज्ड. कशाला यूज झाली ही? टू ब्रेक द बॉन्ड्स. आलं का बघा? पगाशी पण येत होतं, सॉलिड मधले बॉन्ड मोडून लिक्विड करायला वापरली. इथं आता लिक्विड मधले बॉन्ड मोडून गॅसेस करायला ही एनर्जी वापरली जाणार आहे. बिटवीन मोलिक्युल्स ऑफ कुणाची? लिक्विड अँड कन्वर्ट. कशात कन्वर्ट करायचे? गॅसियस स्टेट. Thus, during the transformation from liquid phase to gas phase, heat energy is absorbed by the liquid, but its temperature, परत आलं पहा, at constant temperature. Its temperature doesn't change. बघा, its temperature doesn't change. 100चं 100च. इथं AB ला कसं राहत होतं? 0चं 0च. At constant temperature, temperature does not change. आणि मग आले आपलं बॉइलिंग पॉइंटची डेफिनिशन. काय म्हणते ही डेफिनिशन? बघा बरं जरा. चला, आपला इंटरेस्टचा पॉइंट आला. काय म्हणते ही डेफिनिशन? द कॉन्स्टंट टेम्परेचर ऍट व्हिच लिक्विड ट्रान्सफॉर्म्स इनटू गॅसियस स्टेट, त्याला म्हणतात बॉइलिंग. आता इथं काही चेंज करायची गरज नाही, जनरल डेफिनेशन आहे. मागाची डेफिनेशन आईसची होती म्हणून आपण काही चेंजेस केले. ठीक आहे. आता जर हे बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर असं म्हटलं तर जिथं जिथं लिक्विड दिसतंय तिथं तिथं काय टाकायचं? वॉटर टाकायचं. एवढं चेंज करायचं. चला. द कॉन्स्टंट टेम्परेचर ऍट व्हिच द लिक्विड ट्रान्सफॉर्म्स इनटू गॅसियस स्टेट, कॉन्स्टंटलाच त्यालाच म्हणतात त्याचा बॉइलिंग पॉइंट. मग चला, द हीट एनर्जी ऍब्सॉर्ब्ड ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. बघा, मगाच्या डेफिनेशन मध्ये आणि आताच्या डेफिनेशन मध्ये एक शब्दही चेंज करायचा नाही. फक्त तिथं काय म्हणायचं? लिक्विड इनटू गॅस हे आत्ता म्हणतोय, मागा काय म्हणायचं होतं? सॉलिड इनटू लिक्विड इज कॉल्ड द लेटंट हीट ऑफ. इथं आहे वेपरायझेशन, मगाशी होतं फ्युजन. दोन्ही डेफिनेशन, एका दगडात दोन पक्षी. स्मार्ट वर्क करायला शिकायचं. कमी मेहनतीमध्ये जास्तीत जास्त कन्सेप्ट आणि बाकीच्या गोष्टी कव्हर करता आल्या पाहिजे. हीट एनर्जी ऍब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड इनटू गॅस, त्याला म्हणतात लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन.
तेच सॉलिड इंटू लिक्विड असेल तर त्याला म्हटलं असतं आपण लॅटंट हीट ऑफ फ्युजन. मग परत आलं स्पेसिफिक. मग मगाच्या सारखंच बघा, वरच्या डेफिनेशन मध्ये आणि खालच्या डेफिनेशन मध्ये दुसरं काहीही फरक नाही. एवढाच एक शब्द फक्त ऍड करायचा आहे, किती लिक्विडचं किती वाफ. तर इथं आपण मोजून सांगणार आहोत काय, 1 किलोग्रॅम. आता पाणी आपण लिटर मध्ये घेत असतो, पण इथं काय आहे, मास. मास कशात असतं, ग्रॅम किंवा किलोग्रॅम मध्ये असतं. म्हणून पाणी पण आपण म्हटलं 1 किलोग्रॅम एवढ्या पाण्याची अख्खी वाफ व्हायला एवढी एवढी लागली. दॅट इज लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. लक्षात घ्या काय चाललंय. ठीक आहे, झालं. मग दिस इज स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. आणि अशा पद्धतीनं आपला लेटंट हीट जो टॉपिक आहे तो संपलेला आहे. अपेक्षा करूयात. परत तेच थोडासा वाटायला अवघड वाटतो, परंतु आपण जेवढा जास्तीत जास्त सिम्प्लिफाईड करता येईल तेवढा केलेला आहे. याच्यातही अजून काही शंका असतील, बाकीचे काही टॉपिक पाहिजे असतील, कमेंट बॉक्स मध्ये येत चला आणि सांगत चला. समजलं तरी सांगत चला, आणि याच्यातलं काही समजलं नाही तरी सांगत चला. म्हणजे आपल्याला पुढच्या लेक्चर बनवताना त्याच्या आणखीन बारकाव्यात जायचं का याचा थोडासा विचार करून त्या पद्धतीनं काम करता येईल. ओके ओके, आज आपण थांबूया तिथं मग.